सगळे कव्हर झाले पाहिजे। नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। त्याचं नाव आहे किकडी खूप। आज मी आली आहे वरळी कोळीवाड्यात आणि नारळी पौर्णिमा कशी सेलिब्रेट होते ते मी आज बघणार आहे आयुष्यात पहिल्यांदा। आणि ही सगळी जी काय मजा आहे ती तुम्ही माझ्यावर एन्जॉय करू शकता, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे तो मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। नारळ पुढे फोडतायत काय? इथे फोडतायत? ओके, आपण हे काय लिहिताय तुम्ही? मला वाटलं हे असंच खेळतायत, पण ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे। कॉम्पिटिशनचा रूल काय? हरेल तो पैसे भरेल। किती फोडले पाहिजे? फोडले पाहिजे। बापरे, जास्तीत जास्त एका माणसाला किती नारळ फोडले? 10 नारळ। 10 नारळ? 35 नारळ। सही आहे। एका टाइमला एका नारळाने 35 नारळ फोडले। अरे वा। काटा। अरे सॉरी हे बाबा रुक 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 हे उलटे बाजू आहे, देवर बाजू दोन कोळी समाजाच्या 2 पालख्या असतात। अच्छा। नारळी पौर्णिमेचा ते पाका एक ओनर सोसायटी वाले आहेत आणि एक पाटील जमात आहे, त्यांचे 2 नारळ असतात। एक बत्री बंदरात येते, एक लिवड्यान बंगारला येते नारळ। मग आता ती खालून जाणार आहे ती पालखी कुठची? खालून जाणारी ती पाटील समाजाची ती नारळाची पालखी नारळाची। आणि ती जाणार ही कोळी समाजाची ओनर वाले। मग इथून निघाली असेल पालखी आणि अजून टाइम आहे थोडा। मग खालची पहिला जाणार ना? अच्छा, दोन्ही ठिकाणी पालखी ती जाणार। सही आहे। मग आता आम्ही नक्की कुठे जाऊ? खालून जाऊ? मला इकडे बघा, इथे बघू। तुम्ही असे इथून आपल्या चेरेजवळ विचारा, चेरेजवळ जाऊन गेलो तर सरळ रोड पकडा, डायरेक्ट किल्ल्याजवळ। चेरी रोड ना? चेरे देऊळ विचारा, चेरी देऊळ। इथून खाली जाऊ? हे बघा, इकडनं गेले ना, इथून समशेन इथून सरळ बाहेर पडले ना, तुम्हाला सांगायचं मग तिकडे माणसानं कोण मला किल्ल्यावर जायचंय। आता वाजले तुटकत्ता करता मला मित्र भेटलाय, तो NDTVचा रिपोर्टर आहे। मला एवढं काय माहिती नाही, आता मी त्याला छळणार आहे आणि विचारणार आहे की कुठून जायचं। आता सेम हे दादा त्यांना सांगताय। आता हे दादांची पाटील आहेत ना, त्यांची तिकडून जाणार आहे, त्यामुळे आम्ही तिकडून जाणार। हा, रेडी होतोय। अरे वा, आहे। पालखी कुठे आहे? इकडून पालखी आहे ना, तिकडे जायचं। मग इथून जायचं शॉर्टकट आहे म्हणत होते ते। हो, काय सुंदर आहे। मला विश्वास नाही बसत की मी इतक्या जवळ राहते आणि हे पाहिलं नाही। सुंदर। आता आपण किल्ल्यावर जाणार आहोत आणि तिकडे पालखी कशी आहे वगैरे ते सगळं बघणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत। चला मग आपण इथे वरळी कोळीवाड्यात फिरतोय। इथून सरळ खाली गेल्यावरती आपल्या डाव्या हाताला वळायचंय। हा, तिकडे किल्ला आहे ना। थँक्यू। आम्ही थोडासा रस्ता चुकतोय, पण इथेची लोक चांगली आहेत त्यामुळे रस्ता दाखवत आहेत। त्यामुळे चाललोय नारळी पौर्णिमेला। कसं वाटतंय सुखदा? हो, रेड आहे ना दरवाजा, तिकडून राईटला। तुम्ही पण हरवलात का? सही आहे, म्हणजे आम्हीच नाही लोक पण हरवतात। मला आहे ना आतून असं भारी वाटतंय।
मी स्वतः अग्री असून देखील मला हा सण इतका कधी बघता नाही आला. माझा आवडता गाणं वाजतंय. माझ्या मनानं भरली कौरी पाव पापलेट वाली होशील का माझी नवरी. कौरी आव पापलेट वाली होशील का माझी नवरी. माझ्या मनानं भरली कौरी. माझं आवडतं गाणं हे. कांगारू बाई सही आहे. आव पापलेट वाली. पाहूया आपण. आम्ही आता इथे विचारत चाललोय. वातावरण इतकं सुंदर आहे. दादा किल्ल्याजवळ जायला रस्ता सरळ. चला. या लफडी पण सुरू झालीत. जाऊ दे. हे दादा बँजो घेऊन चाललेत. दादा इकडून पालखी आहे ना. आहे शुअर. मला भीती वाटली ते बँजो घेऊन चाललेत ना. जाऊ आपण. ही बाबांची जॅकेट किती मस्त आहे. सगळे तयारी येते. वाव किती छान नटलेत ह्या. छान दिसत आहे ताई. इथे सगळे नारळ फोडून झालेत वाटतं. मासे किती सुंदर सुंदर मासे आहेत. खेकडे आहेत. खेकडा ना. ओ वाव. आणि हे आई फिराई मासे छान. तुमचं नाव काय नाही. सिद्धी पाटील. सिद्धी पाटील. पाटलांची पोल का पाटलांची सून. पाटलांची सून. पाटलांची सून.
ठेवलेले आहेत. ते जेवढे पाटील आहेत ते प्रत्येक 10 पाटील आहेत. तर ते प्रत्येक कुळाप्रमाणे म्हणजे इथे जेवढे पाटील आहेत ते प्रत्येक कुळाप्रमाणे तिकडे ते नारळाचा कलश त्यांनी ठेवला. मग ते शेवटी मग आरती करून मग ते पाण्यात समुद्रात जाणार, मग तिथे आरती करायची आणि विसर्जन करायचं. आपली ती पूर्ण कोळीवाडा फिरणार आहे. पूर्ण म्हणजे आता इथून गणपतीच्या देवळाजवळून निघू ते आपले जेटीपर्यंत. ते नारळ फोडतात ते बायका वगैरे ते आता खाली झालं सकाळी झालं. हो. तरी पण व्हिडिओ घेऊन तुम्हाला दाखवेल. पुढच्या वर्षी आम्ही लवकर येऊ, पण तरी पण व्हिडिओज मी तुमच्याकडनं घेणार आहे. मला द्या, आपण बघू अजून काय काय कसं कसं होते आणि आपण सगळे एकत्र मजा करू. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. मला पण तुम्ही आल्याने म्हणजे सगळ्यांना समजतं ना. थँक्यू ताई. आम्ही तुम्हाला बोलायला पाहिजे. अच्छा, फिशर कोळी वुमनचा ब्रँड कव्हर करण्यासाठी हे पुण्यावरून आले. बिचारे बघतात बघ कसे. विषय सांगणार आहे. हे तुम्ही जे सगळे दागिने घातले सगळे सोन्याचे हे गंठण आहे आणि ह्याला कंठी बोलतात. ही कंठी आहे, कंठी आहे आणि हे दोरलं आहे. दोरलं हा, आणि ह्याला काप बोलतात. वाव. आणि हा बांगड्या आहे, पातळी आहे, बांगड्या आहेत. वाव, सुंदर, खूप सुंदर आहे. हे मासे पण आहेत, छान दिसतात. त्यांनी परत नारळ उचलले आणि परत ते गणपतीकडे ठेवतील आणि मग देवळातून पुन्हा पालखीमध्ये ठेवलं जाते. आता आपण पण पुढे जाऊया आणि सगळा कार्यक्रम बघूया. बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला दिसाल तुम्ही. काय नाव आहे? टिकडिकू. हाय धन्या. पालखी आता देवळात जाते आणि मग देवळाच्या इथून पालखी आता देवळातून डायरेक्ट पुन्हा येणार आहे. इथे सगळे आपल्या दारासमोर सुंदर रांगोळी काढून पालखीचं स्वागत करतात. आता आपण पण नारळ विकत घेऊया आणि समुद्रात वाहण्यासाठी. छान द्या दादा. अरे वाव, मला ह्या दिसतात. मला असं वाटतं की हे वाचवणार आहे. आता आपल्याकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे दादा इथे आलेले आहेत आणि बघूया आपल्याला ते दिसत आहेत का. आणि त्यांच्या हस्ते पण इथे पूजा होणार आहे. तर खूप एक्साइटेड आहे, तर बघूया.
आज आमचा नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे. आम्ही सगळ्याच सुना आहोत. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, जसं आता आमच्या पाटलांनी सांगितलं की शेतकऱ्यांप्रमाणेच आमच्याकडे लक्ष द्यावं. मला एक कोळी लोकांचं वैशिष्ट्य सांगायला आवडेल की तुम्ही जर पूर्णपणे बघितलं तर सर्व बायका पारंपरिक वेशात पूर्ण पालखी घेऊन नाचत आलाय. म्हणजे आपण आज पूर्ण जग असं म्हणतोय वुमन एम्पॉवरमेंट, ग्लोबलायझेशन. आमच्याकडे वुमन एम्पॉवरमेंट हे गेल्या 100 वर्षापासून चालू आहे. तर सल्यूट त्या कोळी जमातीला आणि कोळी बांधवांना. तुम्ही इथे वरळी कोळीवाड्यातच राहिलाय. मला जरा सांगा ना आता काय होणार आहे नेक्स्ट. ते समुद्रात सोडतील, समुद्रात राहतील. मग किती वेळ लागेल त्या सगळ्या गोष्टीला. अजून त्यात सगळे नाचत राहत नारळाला घेऊन येतील. मग सगळं खूप छान. तुम्ही किती वर्षापासून हे बघताय कार्यक्रम. मी तर लहानपणापासून. काय बदल जाणवतोय सध्या. नाही, आता तर खूप गर्दी वाढली. गर्दी वाढली ना. जसं आता खूप सारे लोकांना समजतंय कोळी लोकांबद्दल तसं लोक येत आहेत. त्यांना पण आवड इच्छा निर्माण होते. तुमचं नाव काय. माझं नाव गिरिजा कोळी. गिरिजा कोळींनी ताईने आपल्याला सांगितलंय. तर आपण आता बघूया. व्यवस्थित बस आणि व्यवस्थित हे कर. मी पण काढते ना फोटो. हा आमचा नारळी पौर्णिमेचा सण आहे. आणि हा आमचा वर्षातला एकमेव सण असतो जी आमची दिवाळी का जत्रा दिवाळी का शिमगा असतो. त्यावेळेला आम्ही खूप उत्साहाने सगळी मंडळी आले, सगळी अगदी कोळी मंडळी सगळी एकदम. आणि सगळ्यांचं प्रेम आहे. खूप एन्जॉय करतात पब्लिक. आनंद नाचतात गातात. आणि मस्त घेऊन आमची दर्यासागराला आमची विनंती असते की आता बाबा तू शांत हो आणि आम्हाला धंद्यामध्ये बरकत दे. आमचे वडील माझे भाऊ आमचे जे घरचे देतात त्यांना धंद्यामध्ये बरकत दे, मच्छी दे, त्यांच्या बोटी पद सुखरूप लोटू दे. त्यासाठी हा नारळ वाहतो दर्याला शांत करतो आणि दर्या राजा आमचा ऐकतो आणि आम्हाला बरकत देतो. नारळी बस खूप खूप शुभेच्छा. याच्या अगोदर आमच्या खूप सारा म्हावरा भेटायचा. पण आता कोस्टर रोड आलं, जेएनपीटीचं काय MIDC आलं, त्यामुळे प्रदूषण होतं ना हे सगळ्या गोष्टी. आता हे आलंय तुमचं सिलिंग आलं, त्या पुढे कोस्टल रोड आहे. म्हावरा जो आतमध्ये होता ना तो येत नाही, आता बाहेर जातो. त्यामुळे आमच्यावर कदाचित उपासमारीची वेळ येऊ शकते. याच्या पुढे या 2-4 वर्षामध्ये उपासमारीची वेळ येऊ शकते. गव्हर्नमेंटला एवढंच विनंती आहे की आम्हाला सुखरूप ठेवा. आमचे धंदा पाणी 4-5 ह्याच्यावर आम्ही जिवंत आहोत. त्यामुळे आता मुलांना तर नोकऱ्या द्या, ऍटलिस्ट ज्या शिकले जातात त्यांना नोकऱ्या द्या. एवढंच. ओके, धन्यवाद. प्रथमेश पडवाळ.
ही माऊलीचा जो उत्सव कार्य आहे तो खूप सुंदर तुम्ही पण आहे. आगरी आहात? नाही आम्ही कोळी? मराठी आहेत. मराठी आहे? हा. अरे वा. पण आईच्या विश्वाच्या दरबारामध्ये जात धर्म काही चालत हो, हो, नाही हो, हो, हो. म्हणून आईच्या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आम्ही तिकडनं आलेलो आहोत. खूप छान खूप छान. मग तुमच्याकडे बघून अजिबात मला वाटलं नाही की तुम्ही कोळी नाही आहात, कारण तुम्ही तसा पोशाख इतका छान केलाय. आम्हाला इथे बोलून आमच्या आई माऊलीनीच घेतलेलं आहे. अरे खूप छान त्याच्यामुळे खूप छान. आईच्या विश्वाच्या दरबारात जात धर्म हे कधी मानली नसतोच, जात नाही. नसतोच. आमचे फ्रेंड सर्कल आहेत त्यांनी आम्हाला इथे सदैव बोलून घेतलेलं आहे अरे वा. आणि आईच्या कार्याला आनंदी देण्यासाठी आम्हाला आनंद घेतलेला आहे. थँक्यू सो मच. कोळी समाजाचा पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे कोळी आहेत, मुंबईतील कोळी आहेत, त्यांचा हा एक मोठा सण आहे. या नारळी पौर्णिमेच्या सणाच्या औचित्य साधून आमचे जे मच्छीमार आहेत ते आज आपल्या ज्या बोटी साकारलेल्या असतात त्या आज पाण्यात उतरवतील आणि मासेमारीला जातील. आणि आजपासून मासेमारीला आमची खरी सुरुवात होईल. आणि 2 महिने आम्ही मासेमारी करत नाही, कारण का प्रजननासाठी माशांना आम्ही वेळ दिलेला असतो. तो प्रजननासाठी वेळ झालेला असल्यानंतर आज समुद्र देवतेला सोन्याचा मुलामा दिलेला नारळ आम्ही अर्पण करतो, जेणेकरून समुद्र देवतेला शांत करण्यासाठी. आणि आज आमच्या प्रत्येक कोळी घरात गोड पदार्थ बनवला जातो नारळाचा. नारळी पौर्णिमाचा सण हा खूप मोठा आहे, गोड सण आहे आणि सगळे आम्ही त्याची आतुरतेने वर्षभर वाट बघत असतो. जय कोकण, जय मल्हार, जय कोकण, जय कोकण, जय गिरिराज, जय. हा आय होप माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.